नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलवरती तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी, उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबरला देवउठणी एकादशी आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, ज्यामुळे भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती कृपा कायम राहील व आपल्या जीवनातील सर्व अडचणी, सर्व कष्ट व त्रास दूर होतील. तर ते उपाय कोणते आहेत, तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्या जीवनातील सर्व अडथळे व त्याचबरोबर वैवाहिक जीवनातील अडचणी सुद्धा दूर होतात व आपल्यावर भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची सुद्धा कृपा राहते. तर मंडळी, ज्या व्यक्तीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असते, त्या व्यक्तीला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. तो व्यक्ती अतिशय सुखी व धनवान जीवन जगत असतो. तर आपल्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या जर तुम्हाला येत असतील, जर पती पत्नीमध्ये वाद होत असतील, मतभेद होत असतील किंवा पती पत्नीमध्ये प्रेमाचा अभाव असेल, तर आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. तर पूजा कशी करायची? तर हळदी कुंकू अक्षता लावून भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. असं केल्यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णूच्या चरणी आपणास हळद अर्पण करायची आहे. असं केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो. गुरुग्रह मजबूत झाल्यामुळे आपल्या जीवनातील वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे व त्रास दूर होतात. तर मंडळी, आपल्या जीवनात अडथळा येत असेल किंवा आपल्या इच्छा पूर्ण होत नसतील, तर आपणास देवउठणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. तसेच भगवान विष्णूच्या मंत्राचा जाप करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हा उपाय केल्यानंतर आपणास अनुभूती तर येईलच. तर जीवनात अशा अनेक समस्या असतात, ज्याला आपण सामोरे तर जातो, पण त्यापासून आपणास खूप त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला अनेक संकटांनी घेरलेलं असेल, तर देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर तुम्हाला 5 दिवे लावायचे आहेत. ते 5 दिवे तुपाचे लावायचे आहेत. त्याचबरोबर भगवान विष्णूसह तुळशीची पूजा करायची आहे. असं केल्याने सौभाग्य वाढत असते. जीवनातील अनेक समस्या दूर होतात. याशिवाय भगवान विष्णूला एक नारळही आपण अर्पण करायचा आहे. तर तुम्ही हा नारळ भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन अर्पण करू शकतो. जर मंदिरात जाणं आपल्यास शक्य नसेल, तर आपण विष्णू अवतारामधील कोणत्याही देवांना हा नारळ अर्पण करू शकतो. जसे की विठ्ठलाला अर्पण करू शकतो, बाळकृष्णाला अर्पण करू शकतो किंवा त्याचबरोबर बालाजीला हा नारळ आपण अर्पण करू शकतो. असं केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, कष्ट दूर होणार आहेत. तर मंडळी, देवउठणी एकादशीच्या दिवशी आपणास भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम एक चौरंग मांडायचा आहे. त्यावर पिवळ्या रंगाचे आसन टाकायचं आहे. त्यावर आपणास भगवान विष्णू व माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे. पण त्याआधी आपण माता लक्ष्मीचा व भगवान विष्णूचा विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तिळाची राशी मांडून आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीला पाटावर स्थापन करायचं आहे. तर तिळावरच का? तर या दिवशी तांदूळाचा उपयोग केला जात नाही. त्याचबरोबर आपण भगवान विष्णूच्या चरणी हळद अर्पण करायची आहे. भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची फूल अर्पण करायची आहेत. तर माता लक्ष्मीला आपण हळदी कुंकू अर्पण करून लाल रंगाचे फूल अर्पण करायचं आहे. असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपादृष्टी टाकत असते. तर मंडळी, या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीला फळांचाच नैवेद्य दाखवायचा आहे. माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी विधिवत पूजा करावी. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड निवास करते. जर व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला पाहता पण येतील. धन्यवाद.